नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज मी जिला भेटणार आहे ना, तिला डान्सिंग खूप आवडतं, स्केटिंग करायला आवडतं। आहे ती छोटूशी पण मोठ्या माणसांप्रमाणे सगळ्यांची काळजी घेते, घरातल्यांची विचारपूस सुद्धा करते। आता बघूया आज मी तिची ताई असणार आहे का तीच माझी ताई बनणार आहे। भेटूया श्रेयाला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा। हाय हाय, श्रेया, कशी आहे तू? मी बरी आहे। हो, आणि तू खूप गप्पा मारतेस असं मला कळलंय। कोणाशी गप्पा मारतेस तू? आईशी, बाबांशी, आजीशी आणि सानवीशी। सानवी कोण आहे? सानवी माझी बहीण आहे। हो, आणि तुला आवडते बहीण? खूप आवडते। तिला जर कोणी मारलं तर तू काय करतेस? काय नाही करणार। मला वाटलं तू ओरडशील म्हणून। तू नाही ओरडणार? ओके। आणि हे असं उठाला काय लावलंयस तू लिप्स वरती? लिप बाम आहे। लिप बाम म्हणजे ओठ दुखले तर बाम लावायचा का त्याच्यावर? मग काय आहे? ती लिपस्टिक सारखंच असतं, पण मग ते का लावायचं? कारण ओठ सॉफ्ट होतं आपले। वाव, काय मस्त सॉफ्ट झालं। आणि स्किन सॉफ्ट व्हायला काय करायचं? आपण एक क्रीम लावतो। हो, तुला माहिती आहे सगळं? तू कधी ब्युटी पार्लर मध्ये गेली आहे का? नाही। मग तरी पण तुला कसं सगळं माहिती? माहितीये। आणि तुझ्याकडे मेकअप बॉक्स पण आहे? हो, त्याच्यात काय काय मला सांगशील का तू? आम्ही जरा मेकअप बॉक्स बघणार आहे। हा, वाव, मस्त आहे गो, प्रिन्सेसचा। वाव, काय आहे सगळं? आणि यांनी काय काय करायचं असतं? ही लिपस्टिक आहे, हा कंबा आहे, आणि ही पिन आहे। ओके। हा आरसा आहे, आणि हे मेकअप करायला आहे। ओके। हे ड्रायर आहे, हे कानातले आहे। वाव, ही कात्री आहे। कात्रीने केस कापून टाकायचे? हो। कशी असे कसे माझे कापतेस? नाही नाही, मी नाही तुझे केस कापणार। आणि हे काय आहे? ही पर्स आहे, आणि हा स्प्रे आहे, ही पण क्लिप आहे। वाव, मस्त आहे ग, तुझा बॉक्स खूप आवडला मला, खूपच छान आहे। पण तू शेअर करतेस सगळ्यांबरोबर? हो, सगळ्यांना सगळं देतेस तू? मला सांग, तुला चंद्र माहितीये का? हो, आणि चंद्रग्रहण माहितीये का? चंद्रग्रहण आठवलं, जेव्हा ना हा, चंद्राची पृथ्वीवर सावली पडते ना, हा, तेव्हा चंद्र आपल्याला दिसत नाही। अच्छा। जेव्हा सावली पडते ना पृथ्वीवर, मग तेव्हा चंद्रग्रहण होतं? अरे वा, तुम्हाला माहिती आहे पृथ्वीवर चंद्राची सावली पडते तेव्हा चंद्रग्रहण होतं, राईट? वाव, काय मस्त इन्फॉर्मेशन दिलीस ग तुम्हाला। आणि तुला पाऊस आवडतो? पण तो पडतो कसा? पाऊस ना, मला माहिती कसा पडतो ते। जेव्हा सण असतो ना, तेव्हा सण गरम होतो, तेव्हा ती सनची वाफ ती समुद्रामध्ये जाते। सन गरम होतो, त्याची वाफ समुद्रात जाते, त्या वाफाचे ढग बनतात, आणि मग ते ढग ते डोंगराकडे जातात, आणि त्याचा पाऊस पडतो। वाव, काय मस्त सांगितलंस ग। तू काय सायंटिस्ट होणार आहेस का? मोठी होऊन कोण होणार आहेस तू? टीचर। वाव, आणि टीचर बनून काय करणार तू? मी सगळ्यांना शिकवणार। काय शिकवणार? ABCD, अजून अभ्यास। मी तुला एक मास्क देते, तो मास्क जर तू लावलास तर तू गायब होशील, तू इथे कोणालाच दिसणार नाहीस। करायचं आपण? लावायचा तुला मास्क? चल। हे बघ, हा, आपण तुला हा मास्क लावूया। श्रेया,
श्रेया कुठे गेली? श्रेया, श्रेया हाय. हाय श्रेया, कुठे गेली? मला दिसतच नाहीयेस तू. कुठे होतीस तू? मला दिसली नाही. कुठे गेली होती तू? गायब कशी झाली? परत करायचं? हा परत करूया. हा पण आता जाऊ नकोस हा कुठे. हा गायब नको होस. हा परत हा. श्रेया, हाय श्रेया. हॅलो श्रेया. मज्जा आली तुला? हा कोण आहे? हा कोण आहे मला सांग. हा बेर आहे. कुठला बेर आहे हा? कुठला आहे? पोला बेर. पोलार बेर. बरे हे काय आहे? हा पिझ्झा आहे. काय सांगतेस? हो, आणि कसा बनवायचा तो? मला नाही माहित. मग कट करायचा. कर ना, मला भूक लागली आहे. थांब मी अजून पण काहीतरी आणते. हा हे पकड. हे काय आहे? हा केक आहे. हा केक आहे आणि हा पिझ्झा आहे. आणि हा कुठचा केक आहे? फ्लेवर काय आहे? स्ट्रॉबेरी आहे. हो, आणि मग तू दुसऱ्यांना देऊ शकतेस. आता समज माझ्याकडे 1 2 3 4 आहेत. मी ह्यातले तुला 1 दिले तर माझ्याकडे किती राहणार? 3. हो, माझ्याकडे 3 नाही राहणार कारण मी सगळे खाऊन टाकणार. ताई केक साठी हावरी आहे. समज मी तुला 100 रुपीज दिले. हा घे. आणि तू मॉल मध्ये गेलीस तर तू काय काय घेणार? गाडी घेईल, अजून स्कूटर घेईल, तिथे गेम्स असले तर ते घेईल. पण मला सांग, तू असं कधी कुठे गेलीस आणि तुला कोणी असे ओल्ड लोक दिसले, आजी आजोबा दुसऱ्यांचे दिसले, तर तू त्यांना मदत करतेस? नाही. तुला सुट्ट्या लागतात राईट? मग तेव्हा तू गावी जातेस? जाते. कुठे आहे गाव तुझं? माझं गाव नाही आहे. माझ्या ठाण्याला ना माझी आजी आजोबा जातात. मी तिथे राहायला जाते. आणि काय करतेस मग तू? तिथे माझी मावशी असते ना, तिच्यासोबत खेळते मी. हो, आणि मग ते तुला गिफ्ट आणून देतात? हो. सगळ्यात जास्त गिफ्ट तुला कोण देतं? आबा माझे. हो. हो. आणि मग तू काय म्हणतेस त्यांना तुला गिफ्ट दिल्यावर? थँक्यू. पण मग तुला जे गिफ्ट हवंय ते तू मागतेस का ते तुला आणून देतात? का तू त्यांना मस्का लावतेस की मला द्या न? कसं करतेस तू? ते आणतात. मग तुझ्या आजोबांना कसं कळतं तुझ्यासाठी काय आणायचंय ते? कारण मी तिला आधीच सांगते. आधीच सांगते तू काय आणायचं? वाव, मी तुला काय गिफ्ट देऊ? काय पण. सो क्यूट. नमस्कार. नमस्कार. किती गोड आहे ही. चंद्र, तारे, सूर्य, पाऊस सगळं काही छान छान आम्हाला सांगितलं. आणि तिची एवढ्या लहान वयातली इतकी समज बघून आम्हाला तर खूप कौतुक वाटतंय. आय एम शुअर तुम्हाला सुद्धा असे काही ती वेगळे प्रश्न विचारत असेल आणि उत्तरं देताना तुमची तारांबळ उडत असेल. नक्कीच उडते. बऱ्याचदा तिचे प्रश्न असे असतात की त्याला उत्तर देताना आम्हाला खरोखरच काय म्हणजे आम्ही एक काळजी एवढी घेतो की शक्यतो तिला खोटं न सांगता काय उगाच थातूर मातूर काहीतरी उत्तर देऊन ती वेळ मारून न्यायची. हा आमचा शक्यतो प्रयत्न कधी नसतो. हिची छोटीशी एक बहीण आहे सानवी, जिच्याबद्दल तिने मला सांगितलंय. तर मला वाटतं दोघी सारख्याच वयाच्या आहेत अगदी जवळपास. तर मग त्यांचं रिलेशनशिप कसं आहे की हिला जे हवं असतं तेच तिला हवं असतं का दोघींना विरुद्ध गोष्टी हव्या असतात? आणि ताई म्हणून ही काळजी घेते का दादागिरी करते? नाही, ताईगिरी करते. ताईगिरी तर ती बरेच वेळेला करते. आणि तरी पण तिला तिच्या बहिणीबद्दल खूप काळजी आहे. ती तिच्या बहिणीचा अभ्यास घेणार, तिला लाईक काही खायचंय, काय प्यायचंय, ती व्यवस्थित खाते का नाही, व्यवस्थित पिते का नाही, त्याच्याकडे पण तिचं तेवढंच लक्ष असतं. इवन शेअरिंग खूप करते. तिला एखादी वस्तू जर का मिळाली शाळेमध्ये तर ती तिच्या बहिणीसाठी शेअर करून ती घेऊन येणार की सानवी आय वॉन्ट, मला तुझ्या बरोबर हे करायचंच आहे शेअर. पण मग डिमांडिंग आहे की नाही आमची श्रेया? हो, डिमांडिंग तर आहेच ना. अगदी म्हणजे शॉपमध्ये गेल्यानंतर मग तिला बरोबर बाबांचा मूड बघून कधी कुठली गोष्ट कशी मागायची हे तिला बरोबर कळतं. इव्हन आम्ही मग तिला कधी सांगतो काहीतरी कारण नाही आता माझ्याकडे पैसे संपलेत, तर ती बरोबर तिला हो बाबा ATM कार्ड आहे ना, हे ती बरोबर तिला त्यावेळेस कळतं. हो, काय होतं का ATM कार्ड मुळे? सांग ना मला. त्याच्यातून पैसे मिळतात. वाव, कसे मिळतात? ते कार्ड त्याच्यात घालायचं आणि मग त्याच्यातून पैसे मिळतात. म्हणजे त्या बॉक्स मध्ये पैसे असतात का?
वाव, मस्त आहे किती सोपं आहे. आय नो, आय विश असं ऍक्च्युली असतं. एक्झॅक्टली. लहान असताना म्हणजे ती सांगायची किती सोपं आहे ना, फक्त ते कार्ड असं घालायचं, असं करायचं, झाले, आले पैसे. अरे खूपच गमतीशीर आहे हे सगळं. अजून असे काही गमतीशीर किस्से आहेत काहीचे? हिचं अजून एक आम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे थोडं लार्जर दॅन लाईफ हिचं अशी स्वप्न असतात ना, तसं हिचं खूप आम्हाला जाणवतं. स्पेशली एखाद्या सिरियलमध्ये जरा बंगला असतो, तो तिला बंगला हे अजून कळलंच नाही, पण बाबा आपण ते असं आतनं जिना असतो ना, असं घरामध्ये आपण राहायला जायचं का? हे असं नको, आपण बिल्डिंगमध्ये नाही राहायचं, असं आतनं जिना पाहिजे, त्याला टेरेस पाहिजे, बाहेर गार्डन पाहिजे, हे असं तिचं काहीतरी विचार सगळे असतात. आणि इवन ते आता जेव्हा एखाद्या कोणाचे US मधले काही फोटोज आहे ती बघते, मग तेव्हा आपण US ला कधी जायचं, हा आपण तिकडे गेलो ना की आपण परत नाही यायचं, तिकडेच बाबा राहायचं, सेटल व्हायचंय. हा, तिकडेच. हे तिचे असे स्वप्न बघून थोडासा मला पण धाम फुटतो. आता परवा अजून एक ती मला बोलली, तिला म्हणजे आम्ही आमच्या गावी पण जातो अधूनमधून, आणि सध्या रिसेंटली आम्ही खूप जात होतो दरवर्षी काही ना काहीतरी फंक्शन्समुळे. मला म्हणते की आई इथे झाडच नाही आहेत, इथे मुलुंडमध्ये नाहीत, ठाण्यामध्ये नाही आहेत, पण अमेरिकेला तरी झाडं असतील का? जशी कुर्गला आपण गेलेलो तेव्हा तिकडे कशी भरपूर झाडं होती, आपण तिकडे जातो आपल्या गावी, तिकडे कशी भरपूर झाडं असतात, मग इथे एवढी झाडं का नाही आहेत? तर तिला सांगितलं मी की अगं इथे लोक भरपूर आहेत राहायला, मग ती झाडं असतील तर ते कुठे राहणार, म्हणून त्यांनी झाडं कापून बिल्डिंग बांधली. मला म्हणाली की आई पण असं करायला नाही पाहिजे ना, झाडं कापून कशाला बिल्डिंग, आणि कापली तर परत लावायची ना त्यांनी. असं ती म्हणजे मला सुद्धा खूप हे असं कौतुक वाटलं तिचं. म्हणजे मी हे एक्सपेक्ट केलं नव्हतं तिच्याकडून हा रिस्पॉन्स. पण मला एक चांगलं वाटतं, हा नेचर अवेअरनेस पण तेवढाच आहे तिच्यामध्ये. ते लक्षात आलंय आमच्या. आणि अजून एक म्हणजे ही नुसती अशी सेन्सिटिव्ह नाही, तर तिच्या बहिणीच्या बाबतीत पण खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे ती धाकट्या बहिणीचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की हिला थोडासा कॉम्प्लेक्स येईल का, हिचं वागणं थोडं बदलेल का, पण हे अजिबात आम्हाला नंतर नाही जाणवलं. पण इव्हन जे जन्माच्या वेळेस तिने छान म्हणजे मांडीवर घेणं, हे ते ज्या पद्धतीने तिला लहान बहिणीला ट्रीट केलं होतं त्यावेळेस, ते आमच्या मनातली पण भीती एकदम कमी झाली होती त्यावेळेस. ओके, तर सान्वी आता जस्ट उठली आहे आणि ती फुल भाव खातीये. ओके, मी हिला काही प्रश्न विचारणार आहे, जे आपलं आत्ताचं माध्यम आहे त्याला आम्ही पोल खोल असं म्हणतो बरं का. आणि इतके विचित्र आणि भयंकर प्रश्न मुलांना विचारतो की त्यांची त्याहीपेक्षा विचित्र उत्तरं आम्हाला मिळतात, आणि खूप धमाल येते. कारण एरवी काही आपण असं मुलांना असे वेगळे प्रश्न विचारत नाही, जे आता आम्ही विचारणार आहोत. आणि त्यातून बोलणारी मुलं असतील तर अजूनच मजा येते, हो की नाही? विचारू? खरं सांगशील? येस. पहिला प्रश्न, आई, बाबा आणि सान्वी तिघांमध्ये सगळ्यात जास्त चॉकलेट्स कोण खातं? सान्वी. बरोबर आहे? हो बरोबर. हो. तुझे बाबा सगळ्या भाज्या खातात का? हो. आणि तुला पण खायला लावतात? आणि तू पण खाते? गुड गर्ल. तुझी छोटी बहीण सान्वी तुला मारते का? किती गोड होतं ते. हो अशी करते तू? हो अगं बाई. रविवारी किंवा जेव्हा सुट्टी असते तेव्हा बाबा उशिरा उठतात का? नाही. क्या खिलाया इसको? तुला सगळ्यात जास्त कोण ओरडतं? बाबा. परत हिसाब बरोबर. मग काय. तुझ्याशी खोटं बोलून किंवा खोटं कारण सांगून आई बाबा बाहेर फिरायला जातात का? आई जाते. तुम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं ना हे उत्तर? खरं सांगतो, खरंच एक्सपेक्टेड नव्हतं. क्लीन बोल्ड. ते जाते. हो बरोबर लक्षात आहे तिच्या. तुला काय वाटतं, तुझ्या आई बाबांनी गाणं म्हणायला पाहिजे, डान्स करायला पाहिजे का डायलॉग म्हटला पाहिजे? डान्स. सॉरी.
म्हणू गाणं म्हण चालेल, डान्स नको. म्हटलं डान्स म्हटलं तिने. मी 3 ऑप्शन दिले होते. ती गाणं म्हणायचंय आणि आईबाबांनी डान्स करायचा. अरे बापरे. 1 2 3 स्टार्ट. एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह, और जो तन मन में हो रहा है, ये तो होना ही था. ये एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह, और जो तन मन में हो रहा है, ये तो होना ही था, ये तो होना ही था. तुम्ही दोघांनी खूप छान डान्स केलात आणि या दोघींना पण इन्व्हॉल्व केलं. सो जे आपण एरवी करत नाही ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडतं असं म्हणायला हरकत नाही, नाही का? बरोबर. अजून एक गोष्ट घडणार आहे आणि ते म्हणजे तुम्ही दोघं जण एक छानसा गेम खेळणार आहात आणि श्रेयाला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू आणि संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. हो. आणि आता आपण खेळणार आहोत एक बॅलन्सिंगचा गेम. म्हणजे काही गेम्स असतात जे लक फॅक्टर असतात किंवा काही खूपच इंटेलेक्च्युअल असतात, तसा हा बॅलन्सिंग ऍक्ट वाला आपला गेम असणार आहे. तुमच्या समोर काही कप्स आहेत, आईस्क्रीम स्टिक्स, कॅन्डी स्टिक्स जे काही आहे म्हणतो आपण ते आहेत, स्टिक्स आहेत. ओके, तुला काय वाटतं, कॅन्डी का आईस्क्रीम? ओके, मग आपल्याकडे आईस्क्रीम स्टिक्स आहेत, कप्स आहेत आणि बॉल्स आहेत. तर तुम्हाला मिनिमम 9 कप तरी मांडायचे, 3 असे 3 असे 3-3च्या ओळींमध्ये, आणि त्याच्यावरती या स्टिक्स ठेवायच्या आहेत आणि त्यावर बॉल बॅलन्स करायचा आहे. ओके, जो जास्त बॉल्स बॅलन्स करेल तेवढे जास्त पॉइंट्स तुम्हाला मिळतील. यासाठी मिळणार आहेत 2 मिनिटं. युअर टाइम स्टार्ट्स नाव. मिनिमम 9 पाहिजे, अजून पुढे एक्सटेंड करावं वाटलं यू कॅन. दोघांच्याही स्ट्रॅटेजीज एकदम वेगळ्या आहेत. एक मिनिट झालेला आहे. भावा उत्तर आई काय करते, किती स्कोर झालाय? Last 10 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आम्हाला कळलंय संसाराचा बॅलन्स कोण सांभाळता येते. नक्कीच नक्कीच. आईचा स्कोर आहे 3, बाबांचा 1. आई जिंकली आहे आणि तुम्ही जिंकला आहात तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. आणि झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. आम्हाला तर खूप मज्जा आली. तुम्हाला आजचा आमचा हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि तुमच्या मुलांनी आमच्या कार्यक्रमात भाग घ्यावा असं वाटत असेल तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.